हा कायद्याच्या चौकटीवर तपासून करतो आहोत. मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतो, जे जे दोषी असतील कोणालाही वाचवलं जाणार नाही. 2029 मध्ये भाजपानं एकटं लढायचंय, भाजपानं विना कुबड्याचं लढायचंय, ती वाटचाल सुरू आहे का? नाही, 2029 मध्ये देखील भारतीय जनता पार्टी आपल्या मित्रपक्षांसोबतच लढेल. पण आपली शक्ती वाढवणं हे गरजेचंच असतं. तिन्ही पक्ष वाढवत आहेत, एकटा भाजप वाढवतोय असं नाही. शिंदेसाहेबही शिवसेनेची शक्ती वाढवायचा प्रयत्न करतायत, अजितदादाही त्यांची शक्ती वाढवायचा प्रयत्न करतायत. शेवटी आम्ही 3 वेगळे पक्ष आहोत. आमचे कार्यकर्ते, आमचे ध्येय धोरणं हे वेगवेगळे आहेत. आम्ही काही कॉमन गोष्टींवर एकत्रित आहोत. त्यामुळे आपली शक्ती वाढवणं हे कुठेच गैर नाही. त्यांनी गैर नाही आणि आम्ही गैर नाही आहे. पण 2029 मध्येही आम्ही आमच्या मित्रपक्षांना सोबत घेऊनच लढू. म्हणजे इनकमिंग आणि आउटगोईंग जसं सुरू आहे आता वेगवेगळ्या पक्षांचं ते सुरू राहणार, पण एकत्र लढणार. थोडं बहुत तर चालूच असतं. काय आहे तुम्हाला एक सांगतो, इनकमिंग आउटगोईंगचं एक कारणही असतं की आता पक्ष, समजा आमचा पक्ष मोठा आहे किंवा अजून दुसरा पक्ष आहे, अनेक वेळा पक्षाच्या अंतर्गतही लोकांचं एकमेकांची पटत नाही. मग एखाद्याला असं वाटतं की या पक्षात मला न्याय मिळणार नाही, तो दुसरा पक्ष शोधतो, तो दुसऱ्या पक्षात जातो. आमच्या इकडे कोणी आलं किंवा आमचं कोणी दुसऱ्याकडे गेलं, त्यांनाही असं वाटतं की बाबा चला चांगला एक कार्यकर्ता आलेला आहे, हा अनायसे तिसऱ्या कुठल्या तरी पक्षात जाण्यापेक्षा आपल्याकडे घेऊन टाका, असं चालू राहतं. पण हे काही खूप फार मोठ्या प्रमाणात होतं असं नाही. तुम्हाला एक सांगतो की साधारणपणे राजकारण जे आहे हे 80% स्थिरावलेलं आहे, 20% हे इकडे तिकडे होत असतं. हे कोणी नाराज व्हायचं कारण नाही. नाही, तसं काही फार नाराज व्हायचं कारण नाही. अनेक लोकांना तुम्ही मुख्यमंत्री झालात हेच खुपतं, तसं खूप लोकांना महाराष्ट्रात तुम्ही फडणवीस आहात हे सुद्धा खुपतं. जात ही नेत्यांच्या मनात आहे, ही जनतेच्या मनात नाही आहे. जनता ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतदान करते, पण नेते मात्र जातीला पकडून राहतात. आणि विशेषतः जातीचं भांडवल करायचं किंवा जातीच्या आधारावर राजकारण करायचं, जातीच्या आधारावर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्था उभ्या करायच्या, हे नेते जास्त करतात. जातीचं महत्त्व नाही आहे का? आहेच. शेवटी जात हा एक समूह आहे. त्या समूहाचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारची एक ॲस्पिरेशन असते. ती ॲस्पिरेशन ही काही चुकीची नाही आहे. किंवा एखाद्याला वाटणं की माझ्या जातीचा, माझ्या समाजाचा विकास झाला पाहिजे, त्याला 4 गोष्टी जास्त मिळाल्या पाहिजेत, यात काही गैर नाही आहे. पण मतदानाकरता केवळ जात हा एक निकष असू शकत नाही. हे महाराष्ट्राने वारंवार दाखवलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघा, म्हणजे गेल्या 20 वर्षात भाजप हा एकमेव पक्ष असा आहे की ज्या पक्षाला सातत्याने 3 वेळा 100च्या वर जागा या विधानसभेत मिळालेल्या आहेत. हे फक्त भाजपने करून दाखवलं आहे. त्यामुळे नुसता जर जातीचा विषय असता तर कदाचित हे झालं नसतं. आमची पार्टी सर्वसमावेशक आहे, आमच्याकडे नेतृत्वही सर्वसमावेशक आहे. त्या नेत्यांपैकी एक मी नेता आहे, माझी जात ब्राह्मण आहे, एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे. पण भाजपचा जो पूर्ण चेहरा आहे तो चेहरा पाहूनच लोक भाजपला मतदान करतात. आत्ताच मंगलप्रभात लोढा म्हणाले की इतर पक्ष सुद्धा देवाभाऊच चालवतात, खरं काय आहे? त्याचं उत्तर मंगलजीच देऊ शकतील. त्याचं उत्तर मी कुठलाही पक्ष चालवत नाही. हा एवढं नक्की आहे की आमच्या सोबतचे जे 2 पक्ष आहेत त्यांच्याशी माझे उत्तम संबंध आहेत. त्यातले अनेक आमदार जे आहेत ते जुने मित्र आहेत, काही सोबतचे आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचण असली तर ते हक्काने माझ्याकडे येतात. ते आले तर मी त्यांची कामं करतो. संबंध चांगले आहेत, एवढंच मी सांगू शकेन. देवेंद्रजी, राज ठाकरेंचं इंजिन असं एक व्यवस्थित रुळावरून तुमच्या दिशेनं सुरू होतं, चालत होतं. मग गाडी रुळावरून कशी खाली उतरली आहे किंवा इंजिननं एकदम युटर्न कसा काय घेतला? लोकांना असं वाटतं, म्हणजे एकेकाळी शरद पवारांबद्दल लोक असं म्हणायचं काही घडलं तरी त्याच्या मागे शरद पवार आहे असं लोक म्हणायचे. आता तेच तुमच्याबद्दलही म्हणतात की त्यातही तुमचाच काहीतरी प्लॅन आहे, एकदाचा महाराष्ट्राला सांगून टाका नक्की काय आहे ते. बघा, राज ठाकरे त्यांचे निर्णय स्वतः घेत असतात. त्या निर्णयांचा जो काही परिणाम होतो, चांगला वाईट, हा त्यांना भोगावा लागतो. त्यामुळे बघा, ते कुठेही असलं तरी आमचे संबंध आहेत, मैत्री आहेत, ती राहते. ते माझ्यावरही टीका करतात, मी कधी त्यांच्यावर टीका करतो. वैयक्तिक संबंध आणि राजकीय संबंध यातला एक फरक असतो. आता एकूणच त्यांना ज्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचा फायदा दिसेल तिथे ते जातील.
आता त्यांना कदाचित असं वाटत असेल की बाबा आमच्याकडे जागा नाही आहे, आम्ही आता 3 पक्ष आहोत. आणि खरंच आहे, आम्ही 3 पक्ष आहोत ना. आणि तिघही पक्ष आमचे म्हणजे जवळपास महाराष्ट्रातली जी काही पॉलिटिकल स्पेस आहे ती आम्ही तिघांनी मिळून व्यापली आहे. त्यामुळे खूप